नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवत आहे कारण का जरा शेतीच्या प्रॉब्लेममध्ये असल्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला मी प्रॉब्लेम शेअर करत आहे। ही जमीन पहा, ही अशा प्रकारे जमीन गहू केलेली आहे। हा गहू पहा तुम्ही। तर मी पुढील कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवत आहे जमीन। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। माझा प्रॉब्लेम तुम्हाला मी शेअर करत आहे, तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जे आमच्या आयुष्यात घडते ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि दाखवणार आहे इथून पुढे शेतीविषयी। ही जमीन आहे तर मित्रांनो आमच्या वडिलांची वडिलोपार्जित जमीन आहे। तर मित्रांनो ही जमीन वडिलोपार्जित असल्यामुळे आमचे आजोबाचे भाऊ हे सोलापूरला होते। तर सोलापूरला असल्यामुळे तिकडे त्यांनी शिक्षण घेतले आणि तिथेच नोकरी लागले आणि ते तिथेच स्थायिक झाले। मग त्याने आम्हाला सांगितले होते की तुम्ही जमीन करा। मग आजोबा आमचे आणि त्यांचे ते आजोबाचे भाऊ हे त्यांना जमीन करायला दिली होती, तर त्यांनी जमीन केली आणि आमच्या आजोबानंतर माझ्या वडिलांनी जमीन केली, आतापतूर केली, वहिवाटली आणि वडिलांनंतर आता मी वहिवाटायला चालू आहे। तर मित्रांनो आतापर्यंत ही आमची 4थी पिढी ही जमीन वहिवाटत आहे आणि सुरू आहे। तर मित्रांनो ही जमीन आमचे आजोबांचे भाऊ ते सोलापूरचे होते, राहत होते, ते तिथं निधन झाले। ते निधन झाल्यानंतर वारल्यानंतर त्यांच्या मुलांनी काय केले, ते वारून 1-2-3 वर्ष झाले का त्यांनी जमीन विकायला काढली। ते आतापर्यंत जमिनीत ते इकडे कधी येत पण नव्हती, जात पण नव्हती, त्यांना काय जमिनीतलं माहीत पण नाही। ही सगळे जमीन आम्हीच केली होती, सगळे आम्हीच रान आतापतूर वहिवाटत आले आहे। ही सगळी जमीन माझ्या वडिलांनी काय केली, बैलाच्या फळीने पूर्ण जमीन लेवल करून घेतली। इथं वरती आता सध्या वरती गहू केला, ही मका केली आणि सीताफळ लावले आहेत खाली। सीताफळ सुद्धा लावले आहे आम्ही, 2 एकर सीताफळ लावले आहे। 7-8 वर्ष झाले सीताफळ लावून। मग त्यांच्या वडिलांना आम्ही आमचा खर्च, आमचे पाणी आणि सगळी मेहनत आमची असे करून आम्ही त्यांना 1 हिस्सा देत होतो। तर त्यांनी ते आतापर्यंत 1 हिस्सा आम्ही दिला, त्यांनी घेतला। त्यांच्या माघारी मुलांनी काय केले, जमिनीची विकायलाच काढली त्यांनी। तर ते आम्हाला न माहीत होता। सध्या आता तुम्ही पाहत आहे पिकं आहेत रानात। आता कमीत कमी 4थी पिढी म्हणलं तर 100-150 वर्ष झाली ही जमीन आम्हीच वहिवाटत आहे। मी आता ते 20-25 वर्ष झालं मी वहिवाटत आहे, पण याच्या अगोदर आमचे वडील, आमचे आजोबा हे असे वहिवाटत आहेत। तर सोलापूरहून तिकडं सोलापूरवरती त्याने जाहिरात केली, आमच्या शेती विकायची आहे, आमचे रान विकायचे आहे। मोबाईलवरती फेसबुकवरती टाकून त्यांनी गिराईकडे पाठवत होते। तर आम्हाला माहीत नव्हते गिराईक येते का कोण येते। आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांना सांगितले, आतापतूर आम्ही शेती वहिवाटत आहे, आम्ही पूर्ण शेतीचे रान लेवल, नांगरटी, फणाटी, सगळे दगडे धोंडे सगळी आम्ही नीटनेटके रानाची पाईपलाईन, विहिरी सगळे आम्ही केले आहे। तर ही शेती आम्ही घेणार आहे म्हणून त्यांना सांगितले होते। तर त्यांनी काय केले, आम्हाला न विचारताच त्यांनी शेती विकली।
आम्हाला न विचारताच त्यांनी शेती विकली. मी आता यात कोणाचं नाव घेणार नाही, काय नाही, शेतकऱ्याचं बी नाव घेणार नाही आणि घेणाऱ्याचं पण नाव घेणार नाही. हे आम्हाला न माहीत होतं त्यांनी शेती विकली. तर आम्ही त्यांना सांगितलं होतं, आम्हाला असं असं कळलं, समजलं शेती विकायची आहे. 2 वर्ष ती गिऱ्हाईक हुडकत होते. तर आम्हाला माहीत नव्हतं ह्याने शेती विकायला काढली आहे. तर आम्ही काय केले, त्यांना जाऊन सांगितले आम्ही शेती घेणार आहे. जो शेतकरी घेईल, जो कुठला शेतकरी घेईल तेवढी आम्ही किंमत द्यायला तयार आहे, असे त्यांना सांगितलं आहे बाजारभावाप्रमाणे. हां. तर होय झाले, हे झाले. दुसऱ्या दिवशी आम्ही गेल्यानंतर होय झाले. परत तिथून आले आणि 1-2 दिवसांनी परत त्यांचे पैसे घेतले. मग आम्हाला असा धोका दिला आहे त्याने. मग भावकी कशाला म्हणते हे आता आम्हाला समजलं आहे. आता पत्र आम्ही सगळे त्यांना एक हिस्सा, सगळ्या पूर्ण काय जी पीक निघेल त्याचा एक हिस्सा आम्ही पूर्ण त्यांना दिला होता. भावकी नसावी पण गावकी असावी, कशाला म्हणते ती. हां. ही 2 एकर सीताफळ पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे सीताफळ होती. आत्तासुद्धा ही आम्हाला विकायची माहीत नसल्यामुळं आम्ही ही बाग आता सध्या धरलेली आहे ती. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सीताफळाची बाग आहे. आत्तासुद्धा बाग ही धरलेली आहे आम्ही, कारण का आम्हाला माहीत नव्हतं की जमीन विकलेली आहे. तर आम्ही काय केलं आहे, जमीन विकल्यानंतर आम्ही तक्रार अर्ज केला आहे. तक्रार अर्ज दिला आहे, कोणाकोणाकडे दिला आहे, सर्कल आणि तलाठी यांच्याकडे नोंद धरू नये म्हणून असा अर्ज दिला आहे आम्ही, कारण का आम्ही ही शेती घेणार आहे. आणि आम्ही ही कोर्टात पण दाखल केली आहे. कोर्टाचा काय निकाल लागेल तो आम्हाला मान्य आहे. कारण का ज्या शेतकऱ्याने ही जमीन घेतलेली आहे, जेवढी त्याने सरकारी स्टॅम्प ड्युटी जेवढी भरली आहे तेवढी आम्ही भरायला तयार आहे. आणि त्याने जेवढी मोबदला जमिनीचा दिला आहे तेवढा आम्ही द्यायला तयार आहे. तर हे आम्ही कोर्टामार्फत सगळं सोपवलं आहे. आम्ही कोर्टात दाखल केलं आहे केस. तर कोर्टाचा काय निकाल लागेल त्याच्यावर आम्ही ठामपणे आहे. आता ह्या घेणाऱ्या शेतकऱ्याने जेवढी स्टॅम्प ड्युटी भरून शेती घेतलेली आहे तेवढी आम्ही स्टॅम्प ड्युटी भरून शेती घ्यायला तयार आहे. कागदपत्री काय त्याने जेवढे खरेदी केली आहे तेवढे आम्ही खरेदी करून द्यायला तयार आहे ना. हे टोटल एकूण 6.5 एकर क्षेत्र आहे. 6.5 एकराचं त्याने आता कागदपत्रे आम्ही सगळं इंडेक्स नकल ही सगळं काढून आणलेलं आहे. आम्ही किती बाजारभावाप्रमाणे खरेदी केली, काय केली, किती स्टॅम्प ड्युटी भरली, ही सगळं आम्ही बघितलं आहे. आता त्याने जेवढी भरली आम्ही तेवढे भरायला तयार आहे. तर मित्रांनो, आम्ही ही केस कोर्टात दाखल केली आहे शेतीची. आमच्या गटातील शेती आहे आणि आम्ही वहिवाटत आहे, कित्येक वर्षे वहिवाटत आहे. तर ही जमीन आम्हाला मिळावी अशी आम्ही केस कोर्टात दाखल केली आहे. आणि कोर्टात आम्ही या जमिनीची स्टॅम्प ड्युटी भरायला तयार आहे. मग हा घेतलेला शेतकरी हा कसा कब्जा घ्यायला येतो ते पण आम्ही बघणार आहे. कारण का मूल मालकाला सांगितलं आहे, आता पत्र तू कब्जा घेतलेला नाही, मग आता तू त्याला कब्जा कुठून देणार? कारण का कब्जा हे आमचा आहे, कित्येक वर्षाचा कब्जा आमचा आहे. तर आम्ही ही जमीन आम्ही घेणार आहे. स्वतः आम्ही वहिवाटत आहे. सगळी आम्ही रानाची सगळी पूर्ण वेळ आता पत्र देखभाल करत आले आहे. असे नाही की आम्ही जमीन आता पत्र वहिवाटत आहे म्हणून आम्ही स्वतःनेच खाल्लेली आहे. प्रत्येक पिकामधील त्यांना एक हिस्सा आम्ही दिलेला आहे. त्यांचे पाणी नसून सुद्धा आमच्या पाण्याने आम्ही भिजवत आहे, पूर्ण शेती करत आहे, तरी पण त्यांना आम्ही एक हिस्सा दिलेला आहे. एवढेच की आता सीताफळ लावल्यापासून सीताफळाला उत्पन्न लागलेलं नाही. कारण का जेव्हा सीताफळ धरायचे आहे तेव्हा त्याने जमीन विकायला काढलेली आहे. त्यामुळे सीताफळाचे उत्पन्न काय आम्हाला पण मिळालं नाही. हे आमचा जवळजवळ 5-7 वर्षाचा तोटा झालेला आहे. जर त्यांना वाटत असेल की आम्हाला या जमिनीतून काहीच दिलेलं नाही, तर त्यांच्या बाच्या खात्यावर चेक करून पहा तुम्ही.
ऊसाचे जे बिल येत आहे ते त्यांच्याच अकाउंटला जमा झालं आहे. त्यातूनच आम्हाला त्यांनी 2 हिस्से दिले आहेत, 1 हिस्सा त्यांना ठेवला आहे. त्याचे बँक स्टेटमेंट आम्ही काढून तुम्हाला दाखवत आहे. आता शेतकऱ्याने जो रान घेतलेला आहे तो रोज रानात हेलपाट मारत आहे, येत आहे, जात आहे, पण अजून पतूर त्याने कुठे हालचाल केलेली नाही. तर मित्रांनो, याच्या पुढील व्हिडिओ तुम्हाला मी कंटिन्यू दाखवणार आहे की रानात शेतकऱ्याने रान घेतलेल्या शेतकऱ्याने आणि तो काय करत आहे, कशा प्रकारे कब्जा घेत आहे, का वादविवाद करत आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला परत पण टाकणार आहे, कारण का आपण पूर्ण बंदोबस्त केलेला आहे त्याचा जमिनीचा. तर याच्या पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून ठेवा आणि साईडच्या बेंटीला बी ऑन करा, जेणेकरून लगेच टाकल्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.